स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. त्यामुळे सगळीकडे भाजप आहे हो. आता तो वाल्याला माझी विनंती आहे, हात जोडून आपल्याला जरा कमळ फुलवून टाकून आपल्याला जरा बरं वाटावं. मेसेज जाऊ द्या. जिल्ह्यात सगळीकडे भाजप झालं. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क इव्हान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आणि राजकारणामध्ये असं होत राहतं. मुंबईची महानगरपालिका ठाकरे आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे. कुठं त्यांना बुद्धी सुचली आणि ते मुख्यमंत्री पद घेतलं. आज केवढ्याला पडलं सांगा. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं. या संजय राऊतांचं आणि कुणाचं ऐकून आज त्या बिचाऱ्याचं नुकसान किती झालं. आज त्याची झोप उडाली असेल. मुंबई महानगरपालिका म्हणजे गोवा राज्याचं बजेट आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट सारखं आहे. आज त्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज लागलेला आहे. मागच्या वेळेस पण 84 सीट आल्या होत्या भाजपच्या. आमचा नेता एकदम असा दिलदार आहे. 84 नगरसेवक निवडून आल्यानं 82 नगरसेवक भाजप आणि 84 नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे. म्हणजे तेव्हा शिवसेना एकच होती. 84 त्यांच्या 82 यांच्या. तरी सुद्धा साहेबांनी सांगितलं आपल्याला यातलं काहीच घ्यायचं नाही. ना उपमहापौर, ना महापौर, ना कुठला सभापती. सगळं देऊन टाकलं शिवसेना. तुम्हीच करा. आमचे सगळे नुसते सपोर्टिव्ह राहिले भाजपकडे. आता परिस्थिती बदलली. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं मिळालं. सगळे गडी गेले होते. आता त्यांना कसं करत असेल कोणाच ठाऊक. लाल दिव्याच्या गाड्या रोज येणार जाणार मातोश्रीवरती. आज काय परिस्थिती सांगा. लोक इतकी यायची. देशातला कुठलाही माणूस आला तर मातोश्रीवर भेटायला जायचा. आज उद्धव साहेब कुठल्या पण हॉटेलवर दिसत आहेत, कुठेही दिसत आहेत. म्हणजे शेवटी बाळासाहेबांचं घर आहे. भाजपला सुद्धा या बाबतची आस्था आहे. परंतु आज राजकारण इतक्या एक निर्णय चुकीचा झाला तर आता सगळे निर्णय चुकायला लागले. म्हणजे काय परिस्थिती नाही. आज तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बघा काय झाली. मुंबई जर ही अवस्था असेल, महाराष्ट्रात त्यांचे नगरसेवक किती आले त्याचा आकडा बघायला पाहिजे. इतकी वाईट अवस्था झालेली आहे. आता सांगलीमध्ये आपले 39 झाले. सांगलीत पण महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात झाली. सगळी 15-20 दिवस झाला तिथंच तोड ठोकून होती. काय करत होती कोणाच ठाऊक. पुण्यामध्ये ते म्हणजे पुण्यामध्ये तर असं वंचाय भाजप. पिंपरी चिंचवडला बहीण दादाला आमच्या एवढा घेरला होता. तो पैलवान गडी आहे. एकदम मस्तात निघाला, एकदम वंचाय करून टाकला. मागच्या वेळेस भाजपपेक्षा जास्त सीट आता तिथं निवडून आलेली आहे. त्यामुळे सगळीकडे भाजप आहे हो. आता तो वाल्याला माझी विनंती आहे, हात जोडून आपल्याला जरा कमळ फुलवून टाकून आपल्याला जरा बरं वाटावं. मेसेज जाऊ द्या. जिल्ह्यात सगळीकडे भाजप झालं. जिल्ह्यात बघा ना, कुठं आमदार झाले, कुठं खासदार झाले, कुठं नगरपालिका झाली. प्रत्येकाचा नंबर झालाय. आपल्याकडे जरा पहिल्याचा स्कोप होता. परंतु नगरपालिका आपली गेली तर जिल्हा परिषदला तर आपण चांगल्या पद्धतीने काम करूया, ताकदीने काम करूया. आणि भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपचा अजेंडा आहे हो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.